नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कार्तिक अडसुळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून डॉक्टर विश्वजित काळे सर आपल्याला आज फोर्टिफाय ब्रिकेटबद्दल माहिती देणार आहेत. आपले या ज्या कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स जे आहेत तर याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की आज आपण वेगवेगळ्या पिकांना त्या ठिकाणी वेगवेगळे खतं देत असतो. नायट्रोजनसाठी वेगळा, फॉस्फरससाठी वेगळा, पोटॅशियमसाठी वेगळं, त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट त्याचं तर बोलूच नका, त्याच्यासाठी अजून वेगवेगळे डोसेस. आता आपण या सर्व गोष्टीवरती आपण सोल्युशन काढले. आपण वन स्टॉप सोल्युशन त्या ठिकाणी आणलेलं आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर जो असतो, जे विविध कृषी विद्यापीठ संशोधनामधनं त्या ठिकाणी देत असतात, तर तो कॅल्क्युलेट करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही. आपण तंतोतंत जो आहे प्रत्येक पिकाच्या अनुसार तुम्हाला ह्या ब्रिकेट्स तयार करून देणार आहोत. याच्यामध्ये आपण काय केलंय, कायटोसनने फॉर्टिफिकेशन पण केलंय, जेणेकरून जे काही खत असेल ते त्या ठिकाणी कोट बाय कोट हळूहळू जे आहे न्यूट्रिएंट त्या ठिकाणी स्लोली रिलीज करेल आणि तुमच्या पिकाच्या संपूर्ण जे लाईफस्पॅन असेल त्या क्रॉप पूर्ण लाईफस्पॅनमध्ये त्याला न्यूट्रिएंट त्या ठिकाणी अवेलेबल करून देईल. तर मग याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं, तर साधारणपणे याच्यामध्ये आपण NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट्स जसे की झिंक, त्यानंतर कॉपर, मॅंगनीज, बोरॉन, अक्षरशः याच्यामध्ये आपण सिलिकॉन सारखा देखील एलिमेंट टाकलेला आहे, जो की त्या ठिकाणी क्रॉपला स्टर्डी करण्याचं काम करतो. पिकाला त्या ठिकाणी जैविक अजैविक ताणाच्या विरोधामध्ये सशक्त बनवण्याचं त्या ठिकाणी काम करत असतो. आणि मित्रांनो, या ज्या ब्रिकेट टेक्नॉलॉजी आहे, या कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स वरती आपण मागील 5 वर्ष जवळपास संशोधन केलं आहे. काही वर्ष आपण कोकण कृषी विद्यापीठामध्ये देखील केलं आहे आणि सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये देखील याच्यावरती विविध पिकांवरती संशोधन घेत आहोत आणि याची अगदी उत्तम अशी आपल्याला निकाल त्या ठिकाणी हाती. ब्रिकेटचं डिस्ट्रीब्युशन आता सुरू झालेलं आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर ॲग्रीवाले या चॅनलला शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.